नमस्कार मंडळी, आपण आज आलो पारेगावमध्ये. चला आज जाणून घेऊया आपण या पारेगावामधील लोकांचा कौल कोणाकडे आहे, यांना कोण पाहिजे भविष्यातील यांच्या मनातील आमदार. बघूया. काका बाबा काय नाव आपलं? बाबूराव दामू काकुल. काय वाटतं आमदार कोण झाला पाहिजे आपल्या चांदोर जवळचा? अजून काही ठरवलं नाही आम्ही. अच्छा, तरी पण मग कोण करेल? अजून ठरवल्याशिवाय नाही. बरं, धन्यवाद. या बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? श्रावण किसन खरे. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? आमदार कोण झालं पाहिजे? आमदार आता पब्लिकच्या मनावर आहे भाऊ. आपण काय म्हातारा तुम्हाला कोण वाटतं बा कोण करेल? का चांगली कामं करू शकतो असं? कामं करायला काय नाही, कामं सगळेच करते, पण एकदा निवडून गेलं ना तर मग काय. हा बरोबर आहे. ते बा सरपंच मध्ये आपण माझं निवडून द्यावाच लागणार ना आपल्याला एक उमेदवार. हा पाहू कोणता तरी जे असं डोक्यात आपल्याला असं कोणीतरी. बरं बरं, चालेल चालेल. काय नाव दादा आपलं? आनंदा. बरं, काय वाटतं आपल्याला कोण पाहिजे आमदार? आता काय हे ते सांगितलं तसंच पब्लिकच्याच मनावर आहे ना. तुम्हाला कोण वाटतं का चांगल्या पद्धतीने कामं करू शकेल असं? पण आता आपण कोणाला नाव नाही ठेवू शकतो का हो? बरोबर. धन्यवाद. काय नाव बाबा आपलं? भारत आला. काय वाटतं आमदार कोण झालं पाहिजे? कामं करेल असं? हा, काम करतील ते झाली पाहिजे. हा, मग कोण करेल काम आपल्या चांदोर करेल भाऊ चांगल्या पद्धतीने? पब्लिकच्या मागा आपण बी तुम्ही चालाल तिकडं. नाही पण मग कोणी केले कामं केले, काही काम बाकी असतील, कोण वाटतं करू शकेल असं? आता जे मांग ज्या माणसाच्या मांग राहू, आता गाव करेल ते आम्ही करू. बरं, धन्यवाद. नमस्कार दादा, काय नाव आपलं? वैभव. गाडी बंद करा ना. काय वाटतं कोण होईल आमदार आपल्याकडे? नाना. कोण झाला पाहिजे? नाना. नाना. नाना काय वाटतंय? का नाना केले नानांनी कामं इकडं आपल्याकडे? मग नानाने कामं दाखवले ना. होतील का नाना आमदार? झाले तर पाहिजे. अच्छा, अपक्ष आहे ते सध्या, त्यांच्या पाठीशी राहणार. दादा काय नाव आपलं? आकाश गांगुर्डे. काय वाटतं कोण झालं पाहिजे? नानाच पाहिजे. नाना. कामं दाखवले ना आमच्या गाव इथे, छोट्या छोट्या गाव इथे येऊन भेटले, बोलले. अच्छा, मग काही का भविष्यात काय कामं करणार ते सांगितलं? ते ना तर परत सांगितलंय, हां प्रत्येकाला सहकार्य करणारच आहे ते. हां हां. आणि जवळचा माणूस आहे. समजा नाना आले तुमच्या मतानुसार निवडून, त्यांच्या कोणत्या कामांची अपेक्षा असेल की नानांनी असे काही कामं असेल तुमच्या गावात ते झाले पाहिजे असं? आमच्या गावात फक्त काही दवाखान्याची अपेक्षा आहे आम्हाला. दवाखाना? दवाखाना नाही का इथं? नाही. मग इथून कुठं जाता दवाखाना? इथून डायरेक्ट वणीलाच? अच्छा, मग तुम्ही जर भविष्यात जो आमदार निवडून त्यांच्याकडून अपेक्षा आहे की या गावाला दवाखाना द्यावा. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? श्याम कुवर. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? राहुल दादा. राहुल दादा. काय राहुल दादा काय वाटतंय? राहुल दादाचे कामं चांगले आहेत ना. कामं केले? हो, या 10 वर्षात जेवढं केलं एवढं 40 वर्षात जेवढे आमदार झाले त्यांनी कोणीच केलं नाही. अच्छा. आमच्या एका 600 गावाचं मतदान असताना त्याच ठिकाणी 7-8 कोटीचे कामं दिले त्यांनी. अच्छा, कोणतं गाव आपलं? नवापूर, इंदिरानगर. अच्छा. या 7 खेड्यात आमच्या पारेगावच्या अंतर्गत येणार आहे? नाही, इंदिरानगर एका गावात, ज्या गावात 600 वस्तीचं गाव आहे त्या ठिकाणी 7 कोटीचे कामं दिलेत, पूर्णतः केलेत ते. नवापूरसाठी मी नवापूर साहेब माझ्या गावासाठी 1,20,00,000चं काम दिलंय. काय 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 काम केले? रस्ते दिले, इंदिरानगर पुलं बांधले, रस्त्याचे कामं केले. अच्छा, चांगले काम आहेत ना. अच्छा. काय नाव दादा आपलं? काय नाव दादा आपलं? काय नाव आपलं? बोला बोला, नाव तर सांगा. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? मनोज पांडे. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? कोण करेल चांगल्या पद्धतीने काम? इकडून माग निवडून बी दिलं तरी रोडचं काम नाही झालं, काय नाही झालं. इकडून तिकडून खड्डे पडले रोडला. पारेगाव तुमच्या रोडला? हो, मग रस्ता खराब आहे? हो, बहुत लय खराब आहे ना. जाऊन बघा. मग कोण झालं पाहिजे? कोण करेल ते काम तुम्ही वाटतंय तुम्हाला? आता पहिले कामं केले पाहिजे, मग पुढचं बघू. बरोबर आता आहे. काम करायला आता 3 नवीन उमेदवार आहे, जे पहिले आता लेटेस्ट दादा होते. मग तुम्ही कोणाला पसंत देणार काम करू शकाल असं? केदारनाथ चाललं आता. केदारनाथ सांगितलं कामं होतील असं? हो. अच्छा, नानांवर विश्वास टाकणार? हो, मग आता. अच्छा, धन्यवाद. दादा काय नाव आपलं? हर्षवर्धन. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? अच्छा, नाव आपलं? संदीप गांगुर्डे. काय वाटतं कोण करेल चांदोर जवळचा विकास, असा कोण आमदार? राहुल दादा करू शकता? हो.
राहुल दादा 10 वर्ष होते, केले कामं? मग काय काय कामं केले आपल्या गावात? भरपूर झालेलं काम, काय काय झाले? सगळे भरपूर कामं झालेली, हां काय अडचण नाही. चांगल्या पद्धतीने कामं करता येते असं. ओके ओके. ओके, धन्यवाद. बाबा नमस्कार. नमस्कार. हो काढ राहू द्या, काही फक्त ते असं. हां, काय नाव आपलं? मी काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार आपल्याला? काय तसं काही वाटत नाही. आपण कोण करेल आपलं चांदोड? रस्त्यांची कामं असतील, पाणी प्रश्न असतील, अजून काही काही प्रश्न तसं असतील. काही वाटत नाही बाजून. मी बाहेर नाही जायला नाही ते नाही, पण तुम्हाला कोण वाटतं झालं पाहिजे असं का ती कामं करू शकेल असं? तसं तर काही वाटत नाही मला अजून. तसं नक्की तर काय वाटत नाही मला तसं. कोणी काम करणार नाही असं? नाही नाही, काम करणारे आहेच, हां, पण मग? मग तसं वाटत नाही मग दोघं इथून नाही बी. दोघं कोण? आपला हा कोतवाला ना हा राहुल दादा. राहुल दादा. मग दोन्हीतून कोण करू शकतं कामं? दादांनी केलं नाही काही काम? दोघंही चांगलेच आहे. दादाचे काम चांगलेच तसं राहुल दादाचं. हां हां. तसं काय अडचण नाही. दादांनी काय काय कामं केली तुमच्या गावात? त्याचे भरपूर कामं केले आमच्याकडे. केले? मग मंदिराचं काम करेल. अच्छा, मग कोण वाटतं तरी? मग आता कामं झाले, काही काम बाकी आहे, मग आता भविष्यात आता कोण झालं पाहिजे आपल्याला? त्यांचंच वाटतं बा तसं. मग आता काय दादाच झाले पाहिजे असं. ओके दादा नमस्कार. काय नाव आपलं? काय करायचं? काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार आपल्याला? कोण निवडून येतात आपल्याला काय सांगता येणार हां, कोण निवडून येतं आपल्याला काय नाही कोण निवडून येईल ते नाही, कोण चांगल्या पद्धतीने आपल्या कामं करू शकतं असं? राहुल आहेरच चांगल्या पद्धतीने काम केले त्यांनी कामं? हो. काय कामं केली तुमच्या गावात? आमच्या गावात म्हणजे सभामंडप बांधले, धरण मंजूर करून दिलं. धरण कोणतं धरण? वर अच्छा, माकडो माकडो. त्या धरणाचा फायदा झाला शेतकऱ्यांना? नाही अजून म्हणजे मंजूर करून देणार मग मंजूर फायदा. जास्त झालं नाही, फक्त मंजूर झालं. हां. अच्छा, धन्यवाद. काय नाव? बोला बोला, काय नाही. तुम्हाला कोण वाटतं आमदार ते सांगा. नाही का? ओके, धन्यवाद. काय नाव दादा आपलं? गाडी बंद करा थोड्या वेळ. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? हां, तरी पण मग कोण करू शकतं आपल्या इथं कामं कोण करू शकतं असं? नाही? दिलीप काका. हां, दिलीप काका. दिलीप काका आपले. बंद कर. ओके, धन्यवाद. धन्यवाद. बसले बाबा. काय नाव आपलं? माझं नाव झोमन बाबा म्हणते. जोमन बाबा. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? तर आता काय, आता एवढे लोक आहेत, 14 लोक आहेत, कोणतरी एक जण होणारच. हां, एक तर होणार, पण कोण का आपल्याला चांगल्या पद्धतीने कामं करेल भाऊ असं कोणी? असं वाटतं आता नवीन एखाद्याला संधी दिली पाहिजे, निंबाळकर सारख्या माणसाला बुवा असं. गणेश भाऊ निंबाळकर. कारण वतकर कार्यकर्ता आहे तो, तरुण आहे, आणि जुन्याचे 10-10 वर्ष गेले, काही ना 5-5 निवडणुका लढवल्या. काय विकास? तुम्ही आता रस्ते पाहताय ना कसे खड्डे. रस्त्यांचे बरेच काम अजून बाकी काही झाले? बरेचसेच काम आहे हो आमच्या गावात. मला नाही वाटत एखादं काम पूर्ण केलं ते ना एखादं काही करेल नाही कोण. मग गणेश भाऊ करू शकता कामं सर्व? आता गणेश भाऊ एक संधी देऊन पाहायची त्या माणसाला, काय करायचे? विश्वास टाकणार. विश्वास गणेश भाऊ. टाकायचा बरं. गणेश भाऊ. धन्यवाद. काय नाव बाबा आपलं? आढाव. हां, आढाव. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? काही नाही, जे आता आपल्याला उमेदवार आहे ना, वतकर असला त्यांनाच मतदान करून द्यायचं. काय काय? वतकर मतदान माणूस जर असेल ना, होत करू. मग आता कोण तुम्ही कोण ठरवणार होत करू असं? ठरवू आता आपण. बरं बरं, चालेल, धन्यवाद. दादा काय नाव आपलं? नाही मी पाहुणे काही. मावशी काय नाव आपलं? इंदुबाई यशवंत वाघ. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? का त्यांनी महिलांचे कामं प्रश्न सोडवले असतील, काही शेतीचे प्रश्न असतील, तुमचे काय प्रश्न असतील, कोण करू शकतं? कोणी हो हां, आता नेमकं कोण सांगायचं? हां, ज्यांनी कामं केले असतील किंवा कामं करतील भविष्यात, तुम्हाला वाटतं असं कोणी? देवळ्याचं काय ना केदारनाथ राहुल आहेर दोन्ही देवळाचे. ते करते. कोण करतात? केदारनाथ की राहुल दादा? हा, कोण अजून ठरवणार आहे मावशीन त्या? मावशी काय नाव? ताई काय नाव आपलं? काय नाव आपलं? बरं, ठीक आहे, चालेल चालेल. थांबा दादा थांबा. नमस्कार, काय नाव आपलं? बबन गवळे. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार आपल्या चांदोड देवळ्यामध्ये? चांदोड देवळामध्ये राहुल दादा. राहुल दादांनी केले काय कामं आपल्या गावामध्ये? मग भरपूर कामं केले ना. हो का? काय काय कामं केली? रस्त्याचे
सभा मंडप मंगल कार्यालय. अच्छा राहुल दादा तिसऱ्यांदा संधी देणार आपण. मग तिसऱ्यांदा दिल्यावरती आणखीन भारी काम करतील ना. अच्छा बरं धन्यवाद. नमस्कार दादा, काय नाव आपलं? कौतिक दुर्दवळे. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? आम्ही या तालुक्यातले नाही हो. कुठले? दिंडोरी. दिंडोरीमध्ये कोण झालं पाहिजे? दिंडोरीमध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी काय लाज वाटते की पक्ष कसा पाहिजे, गाड्या लागल्या पाहिजे. अच्छा तालिमी सारखी बरोबर आहे, लागल्या पाहिजे का नाही. दोन्ही राष्ट्रवादीचे काय मूड नाही ज्याला द्यायचं त्याला देऊ, आता काय करणार आहे. तरी पण मग कोण करेल काम दिंडोरीमध्ये? चारूसकरचं आहे. चारूसकर आले पाहिजे असं दिंडोरीमधून. चांगल्या पद्धतीने कामं केले की तुम्ही करू शकता? तो करतो. हा अच्छा बरं धन्यवाद. हां चारूसकर 100%. अच्छा काय नाव आपलं? प्रीतम पुरकर. अच्छा काय वाटतं दिंडोरीमध्ये कोण वाटतंय? चारूसकर 100%. चारूसकर 100% येणार. ओके धन्यवाद. काय नाव? हां अच्छा नाही बाहेर गावची कुठली? सावरगाव. कोण? चांदोड. कसं मग ओके. काय नाव दादा आपलं? विशाल शिरपे. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? काय अजून फिक्स नाही. हा पण मग कोण करेल काम, कोण करणार वाटतं तुम्हाला? आता काय हवा समजा ना अजून. मग काय बाबा कोणाची हवा? काय आता आल्यावर समजेल. हां प्रचार जसा हवेवरती चालणार आहे. हा मग हवा कोणाची चालू आहे सध्या? काय अजून इकडं फिक्स नाही वाटत बरं का. हवेच सांगता येत नाही. काँग्रेसचं येऊ शकतं, कमळ येऊ शकतं. हां पण आपले चुरशीची लढत लागली, 4 उमेदवार आहे आपल्या चांदोड देवळ्यामध्ये. इकडे आहे ना जास्त काँग्रेसच चालेल असा अंदाज. इकडे का? हां तुम्ही काँग्रेसचे कोण? शिरीष भाऊ त्यांच्यासोबत राहा. शिरीष भाऊ आहे ना उभे इकडे काँग्रेसचे, त्यांच्यासोबत राहा. धन्यवाद. इकडे नाही प्रति. काय नाव दादा आपलं? काय नाव आपलं? अजय शिंदे. काय वाटतं कोण व्हायला पाहिजे, कोण होईल आमदार व्हायला पाहिजे? सिन्नरमध्ये सांगू का? हां सिन्नरचा आहे. सांगा ना सिन्नरमध्ये. हां सिन्नरचे आहे का तुम्ही? सांगा सिन्नरमध्ये. कोकाटे. काय कोकाटे आमदार आहे ना आता सध्या? हां मग काय केले कामं त्यांनी तुमच्याकडे? कामं केली झाली का त्यांनी? केले काम असो नसो काय करायचंय, कोणीतरी एक निवडून आला बाद झालं. अच्छा हां कोणी कोणतं काम करतं तुमचा आमदार? अच्छा धन्यवाद. काय नाव आपलं? वळवाय. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार, का चांगल्या पद्धतीने कामं करेल? केदारनाथ. काय केदारनाथ कसं काय वाटतंय? केदारनाथचं जोरात काम आहे. हां केले काम आपल्याकडे इकडे? हो. अच्छा केदारनाथचं काम चांगले. अपक्ष उमेदवार केदारनाथ आहे. हो. केदारनाथ निवडून आल्यानंतर काय अपेक्षा असतील का तुमच्या गावची? काही समस्या असतील ना? रस्त्याची कामं झाली पाहिजे. हां करतील केदारनाथ. हो. ओके धन्यवाद. नमस्कार दादा. काय नाव आपलं? योगेश शिंदे. कुठले? इथलं चिखलांबा. चांदोडमध्ये ना? हो चांदोडमध्ये. काय वाटतं कोण झालं पाहिजे आपलं चांदोड आमदार? आमदार कोणी झालं पाहिजे पण आमचे कामं झाले पाहिजे, रस्ते नाही व्यवस्थित कोण करेल बा आमदार? कोण काय आता शिरीष भाऊ होते काही दिवस, त्यांनी दादा होते. आता आजपर्यंत तर झाले नाही, आता झाले पाहिजे ही अपेक्षा आहे. मग त्याचं कोण करेल आपले प्रश्न? तुम्हाला असं वाटतं काही करू शकता असं एखादा उमेदवार असेल ना? बघू अजून. बरं जन्म. काय नाव आपलं? सचिन अंबादास पिंपरे. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? कामं झाले पाहिजे, कामं होणारा माणूस पाहिजे. आतापर्यंत तर दादा होते, तिकडून मग कोतवाल झाले, बाबा झाले, सगळेच झाले. मग कामं झाले पाहिजे, कामं महत्वाची. पण आता आपल्याला थोडासा विचार करून उमेदवार नेमा द्यावा लागेल की तो भविष्यात कामं करेल असं. बघू ना आता जसं कशी सगळ्यांची चर्चा होती काय ते बघावं लागेल ना. अच्छा धन्यवाद. नमस्कार. काय नाव आपलं? तिडके. कुठले? दयाना. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? कोणी येऊ पण कामं झाले, जसे राहुल दादांनी कामं केले, उत्तम बाबांनी कामं केले, तसं काम करणारा माणूस पाहिजे आपल्याला. अच्छा आता कामं झाले, मग राहुल दादा त्यांची कामं झाले, मग त्यांच्या विश्वास टाकणार की नवीन उमेदवार आहे अजून? नाही आता त्याच्या पण मग त्याने जशी कामं केले तसे कामं करणार माणूस पाहिजे. मग असं कोण करेल असं नवीन? तुम्हाला नवीन असेल किंवा दादांनाच विश्वास टाकणार का नवीन उमेदवार टाकणार? नाही आता त्याच्यामध्ये बघू, अजून निर्णय घ्यायचा आहे. धन्यवाद. काय नाव दादा आपलं? कृष्णा चोपळे. कुठले? नवापूर. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? आमदार कोण झालं पाहिजे? आता कोण झालं आता? हा कोण करेल आपल्या चांदोड देवळामध्ये कामं? कोण? आता कोणीच काय केलं नाही आतापर्यंत. कोणीच काय केलं नाही, येते नाही कोणी काही. मग आता नवीन उमेदवार असेल त्यांच्या मागे राहणार मग? आता पाहू आता
भाऊ आता तरी पण कोण करणार भाऊ असं कोणाच्या मागे नाही भाऊ आता तर ओके काय दादा काय नाव आपलं? मतच नाही माझं. मतच नाही ओके धन्यवाद. नमस्कार काय जेवण चाललं? नमस्कार. हां काय नाव आपलं? विशाल ठाकरे. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार आपल्याकडे? राहुल दादा. राहुल दादा तर केली राहुल दादानी कामं भरपूर. हो का काय काय कामं केली? आता इथं आजूबाजूला तर तुम्ही पण बघताचे भरपूर काही कामं केलेले आहे. अच्छा हां आता इथून पुढे पण अजून काही कामं होतील. हां हां मग तिसऱ्या वेळेस संधी देणार दादांना? 100%. अच्छा दादा झाली पाहिजे हां येस. ओके धन्यवाद. नमस्कार दादा काय नाव आपलं? सोपान संतोष चव्हाण. काय गाव गोवा कोणतं? पाटक कोलटेक पाटक. कोणते कोण झालं पाहिजे आमदार आपल्या चांदोर जवळचा? गणेश निंबाळकर. गणेश निंबाळकर. काय वाटतंय असं? हां काय वाटतं गणेश निंबाळकर करू शकता कामं? हो करू शकता. केले कामं त्यांनी? नाही भरपूर काम केले शेतकऱ्यासाठी आंदोलन हे ते. हां शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न त्यांनी हो प्रश्न सोडवले कांद्याचे प्रश्न हे त्याच्यामुळं. अच्छा गणेश भाऊ निंबाळकरांच्या मागे राहणार. हो ओके धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? जयवंत घनश्याम निकम. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? आमदार आता काय विकासालाच मतदान झालं पाहिजे. विकासाला कोण करू शकतो? आता तर खरं चांगलं BJPचंच काम आहे. बीजेपीचे राहुल दादा आहे. हो केले त्यांनी कामं? हो कामं करेल ना. काय कामं केली तुमच्याकडे? रस्त्याचे कामं करेल अजून पाण्याचे बी कामं झाली चांगली. हां टमाटर काय बाजार आहे आता चालू 400-500 रुपये. 400-500 रुपये चांगलं रेट आहे. हां हां धन्यवाद. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव? शामराव कारभार निकम. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार आपल्या चांदोर? काम करणार माणूस पाहिजे बाकी काय. काम करणार आहे आता कोणी 4 उमेदवार चांगले चांगले पण जवळ घेणारा माणूस पाहिजे. गरीबातला गरीब. गरीबातला गरीब कोणी गरीबातला गरीब? गरीब म्हणजे जवळ घेतला ना माणूस पाहिजे बा. आणि तर मग काय एखाद्या चांगल्याच माणसाला जवळ घ्यायचं आणि बाकीच्याला फेकून द्यायचं तो नको आपल्याला असं. बरोबर का नाही? म्हणजे याच्यावर तुम्ही समजून घ्यायचं कोण पाहिजे असं. याच्यात कोण चांगला असेल नसेल असं आम्ही सांगितलं. काय नाव आपलं? संगीता योगेश निकम. काय वाटतं कोण झालं पाहिजे? मला नाही ते सांग द्या. काही महिलांचे काही प्रश्न असतील काही महिलांना आता 3,500 येत आहे आपल्या 1500. आले का तुम्हाला पैसे आले? हो आले. आले का? बरं काय वाटतं कोण झालं पाहिजे पण?